आज आपण काय करणार आहे, पार्ट 2 जो आहे ऍड क्वेश्चन टॅगचा किंवा क्वेश्चन टॅगचा तो आपण समजून घेणार आहे. तर तो समजून घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, पार्ट 1 जो आहे तो व्यवस्थित समजून घ्यावा लागणार आहे. पार्ट 1 मध्ये मी खूप सारे गोष्टी, खूप सारे मुद्दे किंवा खूप साऱ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ऍड क्वेश्चन टॅगच्या, की ऍड क्वेश्चन टॅग कुठं आणि कसा वापरायचा, त्यासोबत ऍड क्वेश्चन टॅग मध्ये नेमकं वापरताना काय करायचं, अगदी सुरुवात कशी करायची, त्यामध्ये मी एक तक्ता सुद्धा दिलेला आहे, एक चार्ट पण दिलेला आहे. त्या चार्टमध्ये हेल्पिंग वर्ब्स जे आहेत त्याचे जे हेल्पिंग वर्ब्स आणि त्याचे कॉन्ट्रॅक्शन्स म्हणजे शॉर्ट फॉर्म्स काय होतात ते सुद्धा मी दिलेले. त्या रिलेटेड असणारे खूप सारे एक्झाम्पल्स पण मी त्या ठिकाणी दिलेले आहे. ते जोपर्यंत तुम्ही प्रॉपर समजून घेत नाहीये तोपर्यंत तुम्हाला हा सेकंड व्हिडिओ बिलकुल समजणार नाहीये. तर मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्हाला हा व्हिडिओ जर समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, पार्ट 1 पाहावं लागणार आहे. तर चला तर मग आपण काय करूया, सुरुवात हा जो पार्ट 2 आहे त्यासाठी आपण सुरुवात करूया. तर आजचा जो आपण पार्ट 1 मध्ये एक गोष्ट पाहिली बघा, तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला हे समजून जाईल की जे हेल्पिंग वर्ब्स असतात म्हणजे सहाय्यकारी क्रियापद असतात, ते सहाय्यकारी क्रियापद वापरून आपण काय करू शकतो, ऍड क्वेश्चन टॅग कसं करू शकतो, म्हणजे रिस्पॉन्ड कसं करू शकतो, किंवा आपण आपली जे एक रिस्पॉन्सिव्ह जो काय म्हणूया आपण क्वेश्चन टॅग आहे तो कसा असला पाहिजे या संदर्भात काय केलेलं आहे, पार्ट 1 मध्ये मी कव्हर केलेलं आहे. आता आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहे की असे काही स्टेटमेंट्स असतात किंवा असे काही सेंटेन्स असतात ते विदाउट हेल्पिंग वर्बचे असतात. म्हणजे जो मी चार्ट दिलेला आहे ना तुम्हाला, त्या चार्ट शिवाय किंवा चार्टला सोडून तुम्ही काही हेल्प काय म्हणूया आपण सेंटेन्स बनवताना किंवा ऍड क्वेश्चन टॅग त्यामध्ये ऍड करत असताना काय आणि कसं केलं पाहिजे या संदर्भात मी काय करणार आहे, हा व्हिडिओ बनवणार आहे. तर पहिला जो आपला एक प्रकारचा नियम आहे किंवा पहिली जी आपली अंडरस्टँडिंग आहे या चॅप्टर संदर्भात किंवा टॉपिक संदर्भात ती आपली हीच राहणार आहे की विदाउट हेल्पिंग वर्ब्स आपल्याला काय करायचंय, क्वेश्चन टॅग फॉर्म करायचे आणि त्यामध्ये डू आणि डचा उपयोग आणि डिडचा उपयोग कसा आणि काय करायचा आहे, कोणत्या प्रकारे करायचा आहे ते आपल्याला नीट समजून घ्यायचंय. आता या ठिकाणी बघा, या प्रकारचे जे सेंटेन्स आहेत हे सेंटेन्स शक्यतो काय केलं जातं, एक प्रकारचं काळामध्ये म्हणजे टेन्स मध्ये काय केलं जातं, बनवलं जातं. कारण टेन्स मध्ये या ठिकाणी कोणत्या प्रकारचं जे हेल्पिंग वर्ब आहे ते या ठिकाणी दिलेलं नाहीये. तर चला तर मग आपण काय करूया पाहूया. आता पहिलं जे आहे ते डू आणि डज आणि डीड कुठं वापरायचं, तर डू आणि डज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा प्रेझेंट फॉर्म म्हणजे प्रेझेंट टेन्स असताना, या ठिकाणी लिहिले बघा मी, प्रेझेंट टेन्स असताना डू आणि डज वापरायचं आहे आणि पास्ट टेन्स असताना, पास्ट फॉर्म असताना काय करायचं, आपल्याला डीडचा वापर करायचा आहे. आता तो काय आणि कसा ते आपण एक प्रकारचं स्टेटमेंटच्या माध्यमातून किंवा सेंटेन्सच्या माध्यमातून समजून घेऊया. आता पहिल्या पार्ट मध्ये सुद्धा मी हे तुम्हाला सांगितलंय की ऍड क्वेश्चन टॅग करत असताना एखादं सेंटेन्स जे पॉझिटिव्ह आहे त्याला निगेटिव्ह करायचंय, जे निगेटिव्ह आहे त्याला पॉझिटिव्ह करायचंय, आणि सगळं करत असताना त्या सेंटेन्स मध्ये असणारे हेल्पिंग वर्ब्स किंवा मेन वर्ब हे कोणत्या काळामध्ये आहेत आणि कोणत्या काळासोबत काय करायचं आपल्याला, चला तर आपण या ठिकाणी समजून घेऊया. बघा, दे प्ले फुटबॉल. आता ह्या इथपर्यंत सेंटेन्स, हे जे मेन सेंटेन्स आहे यापुढे जे लागतो, हा जो या ठिकाणी क्वेश्चन टॅग कसा लागतो या ठिकाणी सांगितलेलं आहे. दे प्ले फुटबॉल हे मेन सेंटेन्स असतं. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम मध्ये किंवा कोणत्याही प्रकारची जी एक्झाम तुम्ही देणार आहे, कॉम्पिटेटिव्ह असो किंवा अकॅडमिकली कोणती एक्झाम असू द्या, त्या ठिकाणी तुम्हाला फक्त असं सेंटेन्स दिलं जातं आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की यामध्ये ऍड क्वेश्चन टॅग. आता बघा, यामध्ये दे प्ले फुटबॉल या वाक्यामध्ये प्ले जो आहे ना, हा जो काय तर मेन फॉर्म आहे किंवा मेन वर्ब आहे, हा यामध्ये कोणत्या प्रकारचा, हा कशामध्ये तर प्रेझेंट मध्ये. तर या ठिकाणी प्रेझेंट मुळे असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी काय करायला लागणार आहे, डू चा वापर करायला लागणार आहे. आणि डज चा वापर कुठे होतो, का होतो ते नीट समजून घ्या. डज जो आहे तो ही आणि शी आणि इट असेल, म्हणजे काय तर एक प्रकारचे सिंग्युलर असणारे थर्ड पर्सन आहेत. सिंग्युलर असणारे थर्ड पर्सन आहेत ही, शी, इट हे जेव्हा सब्जेक्ट म्हणून असतील तेव्हा वाक्यामध्ये काय करायचंय, एक प्रकारचं त्या वाक्यामध्ये मेन क्रियापदाला म्हणजे मेन वर्बला यस किंवा इयस नावाचा जो प्रत्यय लागतो, त्याला इंग्लिशमध्ये इन्फ्लेक्शन म्हणतात. तो प्रत्यय लागल्यानंतर त्या ठिकाणी त्या प्रकारच्या सेंटेन्समध्ये ते निगेटिव्ह सेंटेन्स करत असताना आपण काय करतो, डजचा वापर करतो. प्रश्नार्थ करताना सुद्धा आपण डजचा वापर करतो. मग या ठिकाणी डज या ठिकाणी वापरायचा आहे. आणि डीडचा वापर कुठे करायचा आहे, तर पास्ट टेन्स असताना, म्हणजे सेंटेन्स किंवा क्रियापद जर पास्ट फॉर्म मध्ये असेल तर त्या ठिकाणी डीडचा वापर करायचा आहे. हा बेसिक फॉर्म्युला तुम्हाला ऍड क्वेश्चन टॅग करण्यासाठी खूप फायद्याचा आहे, इसेन्शियल आहे, तितकाच मॅन्डेटरी आहे. सो रिमेंबर अँड जस्ट ट्राय टू सॉल्व्ह ऑल दीज एक्झाम्पल्स. बघा, दे प्ले फुटबॉल
आता हे आहे क्रियापद या ठिकाणी, म्हणून या ठिकाणी आपण काय वापरला, डू वापरला. तर हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून या ठिकाणी डूचं काय आपण काय केलं, डोंट केलं. म्हणजे काय की नियम खूप साधा आणि सोपा आहे. जेव्हा एखादं वाक्य पॉझिटिव्ह आहे त्या वाक्यामध्ये काय करायचं, निगेटिव्ह करायचं. मग इथं आपण काय केलं, हे पॉझिटिव्ह म्हणून या ठिकाणी काय केलं, या वाक्यामध्ये इथं डू लावलं आणि त्याला नकारार्थी दिला. तर डूचं जे निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन आहे ते काय होतं, डोंट होतं. मग हे या ठिकाणी घेतलंय आणि सब्जेक्ट आहे असा घेतलाय, तर या ठिकाणी काय येईल, मग याचं उत्तर डोंट दे असं उत्तर येईल. आय होप खूप सोपं, खूप सिम्प्लिफाईड आणि ऍज सिम्पल ऍज दॅट, म्हणजे जेवढं तुम्हाला सोपं जाईल तेवढं त्याप्रमाणे मी शिकवण्याचा इथं किंवा सांगण्याचा किंवा एक्सप्लेन करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. बघा आता सेकंड एक्झाम्पल बघूया. शी गोज टू स्कूल, सॉरी या ठिकाणी मार्केट नाही, शी गोज टू स्कूल म्हणलेलं आहे. आता या ठिकाणी आपला मेन फोकस कशावरती हवाय, मेन फोकस हवाय आपल्याला क्रियापदावरती. आता नीट बघितलं तर मी अगोदर सांगितलंय की सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं हे वाक्य सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आहे. तर सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यामध्ये क्रियापद जे असतं त्या क्रियापदाला येस किंवा ईएस नावाचं इन्फ्लेक्शन लागतं. तर ते इन्फ्लेक्शन या ठिकाणी ईएस म्हणून आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आपण डज वापरला. डज वापरल्यानंतर हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे. या सेंटेन्स आपण निगेटिव्ह करण्यासाठी काय, डजचं डझंट असणारं जे कॉन्ट्रॅक्शन आहे आपण ते लावलं आणि त्यानंतर काय केलं, या ठिकाणी शी आय असं लावला आणि क्वेश्चन मार्क लावला. विदाउट क्वेश्चन मार्क यू विल नॉट गेट एनी मार्क, रिमेंबर. हे जे आहे क्वेश्चन टॅग जो आहे तो रिक्वायर्ड आहे, या ठिकाणी टायटल तुम्हाला द्यावंच लागतंय. हे काय डझंट शी या ठिकाणी म्हणलेलं आहे. आता थर्ड सेंटेन्स समजून घेऊया. या थर्ड सेंटेन्स मध्ये काय, ही केम विथ हिज फ्रेंड्स, तो त्याच्या मित्रांसोबत आला असं म्हणलेलं आहे. कमचं केम झालंय. कम हे जे आहे मेन फॉर्म आहे आणि सेकंड फॉर्म म्हणजे पास्ट फॉर्म काय झाला, केम झाला. तर हा पास्ट, याचा अर्थ काय करायचा आहे, डिड वापरायचा आहे. आता या ठिकाणी आपण डिड वापरला. हे सेंटेन्स पॉझिटिव्ह मध्ये असल्यानंतर आपण काय करतो, निगेटिव्ह मध्ये करतो. मग डिडचं निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन काय आलं, डिडंट आलं. तर हे डिडंट या ठिकाणी वापरलं आणि सब्जेक्ट आहे असं लिहिलं आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. मग या ठिकाणी काय, ही केम विथ हिज फ्रेंड्स म्हणलेलं आहे. तर या ठिकाणी डिडंट ही हा जो क्वेश्चन मार्क दिला याप्रमाणे ह्याचं आन्सर असणार आहे. आय होप तुम्ही खूप चांगल्या पद्धतीमध्ये हे जे सोपे नियम आहेत आणि एकदम काय म्हणूया आपण एक्झाम ओरिएंटेड मी शिकवण्याचा प्रयत्न करतोय. या प्रकारचे जे एक्झाम्पल्स आहेत किंवा या प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत, या प्रकारचे जे रूल्स आहेत, हे अकॅडमिकली जे सीबीएसईची मुलं आहेत, जी स्टेट बोर्डची इंग्लिश मिडियमची मुलं आहेत किंवा सेमी इंग्लिश मिडियमची मुलं आहेत, यांना मोठ्या प्रमाणावरती विचारले जातात. हे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात विचारले जातात आणि यापेक्षा जास्त ट्रिकी क्वेश्चन जे असतात ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणारे जे ऍस्पिरंट आहेत, मग त्यामध्ये नॉन गॅझेटेड एक्झामची PSI, STI, ASO किंवा इव्हन सरळ सेवा असणारी किंवा फॉरेस्ट रिलेटेड असणाऱ्या एक्झाम्स असतील. त्यानंतर आपण पाहिलं की IBPS ची एक्झाम जी असते ती एक सेंट्रलची एक्झाम आहे. त्यानंतर स्टाफ सिलेक्शनची एक्झाम आहे. या सर्व प्रकारच्या एक्झाम्स मध्ये हा टॉपिक VVIMP आहे, लक्षात घ्या. त्यामुळे हे नियम खूप सोपे आणि खूप साध्या पद्धतीने मांडण्याचं मी यापुढे तुमच्या पुढे काय केलेलं आहे, काम केलं आहे. हा पहिला जो आहे, पहिली ही जी आपली अंडरस्टँडिंग होती या संदर्भाची ती ऑलमोस्ट क्लिअर झालेली आहे. आता पाहूया आपण दुसरी अंडरस्टँडिंग. तर यामध्ये काय बघा, नन झालं, नो वन झालं, समवन झालं, एव्हरीवन झालं, नोबडी झालं, समबडी झालं, एव्हरीबडी झालं. हे सगळे जर तुम्ही नीट पाहिलेत ना, तर या ठिकाणी असणारे ह्याला डेफिनेट म्हणतात. डेफिनेट म्हणजे काय, निश्चित असणारे. उदाहरणार्थ काय, या ठिकाणी शी ही जी फिमेल आहे, ही हा जो मेल आहे, दे कनेक्टिव्हली असणारे या ठिकाणी जे लोक आहेत, म्हणजे जे काही या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केलेला आहे ते. मग या ठिकाणी डेफिनेट आहेत ते. हे डेफिनेट काय म्हणलेलं आहे, याला प्रोनाउन्स म्हणलेलं आहे. आणि या सगळ्यांना इनडेफिनिट म्हणलेलं आहे. इनडेफिनिट का म्हणलेलं आहे, तर अनिश्चित आहे, सांगता येण्यासारखं नाहीये. या ठिकाणी नो वन जर म्हणलं तर या ठिकाणी मेल आहे का फिमेल आहे का अजून काही थर्ड आहे माहित नाहीये. या ठिकाणी समवन आहे, कोणी काय, समवनचा अर्थ माहिती तुम्हाला काय होतो, समवनचा अर्थ होतो कोणीतरी एक, एव्हरीवन म्हणजे कोणी एक, नोबडी म्हणजे कोणी नाहीये, समबडी म्हणजे कोणीतरी एक, एव्हरीबडी म्हणजे प्रत्येक जण आणि नन म्हणजे कोणी नाही, नो वन म्हणजे परत कुणी नाही. हे सगळं जे आहे हे अनिश्चित सांगणार आहे, अनिश्चित सांगणार आहे. म्हणून या ठिकाणी हा नियम जो आहे तो नियम या ठिकाणी सब्जेक्ट म्हणून या ठिकाणी वापर काय करायचा आहे, तर दे म्हणून वापरायचा आहे. काय वापरायचं, नीट बघा, सब्जेक्ट म्हणून या ठिकाणी दे वापरायचंय.
आता मी तुम्हाला एक थोडंसं या ठिकाणी थोडंसं एक डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन करतो. कारण नियम असे का बनवले गेले याबद्दल कोण चर्चा करत नाही. नियम असेच का बनले याच्या पाठीमागचं जे हिडन मिनिंग आहे किंवा हिडन एक्सप्लेनेशन शक्यतो देण्याचा कोण प्रयत्न करत नाहीये, किंवा खूप साऱ्या लोकांना ते माहित पण नसतं. पण जोपर्यंत आपल्याला ते माहित नाहीये तोपर्यंत आपण प्रॉपरली किंवा ऍक्युरेटली ते यूज पण करू शकत नाहीये. समजा हा पार्ट जर एक्झामचा असेल तर इथपर्यंत ठीक आहे, पण डे टू डेच्या कम्युनिकेशन मध्ये आपल्याला हे जर या प्रकारचं जर एक प्रकारचं क्वेश्चन फॉर्म मध्ये किंवा क्वेश्चन टॅग मध्ये जर आपल्याला रिस्पॉन्ड करायचं असेल तर आपल्याला जर प्रॉपरली एखादी गोष्ट माहित नसेल तर आपण हा रिस्पॉन्ड तरी कसा करणार आहे, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. तर हे नेमकं का असं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. बघा आता समजा एक गृहीत धरा, या ठिकाणी एक्झाम्पल समजा एक समोन नावाचं म्हणजे कोणीतरी एक असं घेऊया. समजा गृहीत धरा की एक 5 मुला मुलींचा ग्रुप आहे आणि 5 मुला मुलींच्या ग्रुप बद्दल आपण काय करतोय, चर्चा करतोय. आता चर्चा करताना 5 मुलींचा किंवा मुलांचा जो ग्रुप असेल त्याला आपण काय करणार आहे, कलेक्टिव्हली दे शब्द वापरणार आहे. दे म्हणजे काय की या ठिकाणी सगळ्यांचं सांगण्यासाठी उदाहरणार्थ दे आर स्टुडंट्स याप्रमाणे आपण ते बनणार आहे. आता या ठिकाणी दे वापरायचं. मग समजा एक गृहीत धरा की त्यांच्यापैकी मला एकाबद्दल बोलायचंय, त्यांच्यापैकी मला एकाबद्दल बोलायचं. हे मी रिपीट यासाठी करतोय की तुम्ही ते प्रॉपरली समजून घ्यावं. बघा म्हणजे काय की समोन म्हणजे कोणीतरी, त्यांच्यापैकी कोणीतरी म्हणजे तो ग्रुप जरी असला तरी बोलताना मी एका म्हणजे त्यापैकी कोणातरी एकाबद्दल बोलतोय. म्हणजे एक 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 व्यक्ती या ठिकाणी कन्सिडर करून बोलतोय. म्हणजे 5 जणांना 5 प्रकारे मी डिवाइड केले आणि प्रत्येकाला त्यामध्ये कन्सिडर करून बोलतोय. म्हणून या ठिकाणी शक्यतो या प्रकारचे जे हे इंडेफिनिट प्रोनाउन आहेत ना, हे काय असतात, सिंग्युलर म्हणून वापरले जातात, ना की प्लुरल म्हणून वापरले जातात. पण याचं ऑब्जेक्ट जे आहे, ऑब्जेक्टिव्ह केस जे आहे, ती ऑब्जेक्टिव्ह केस नेहमी एक प्रकारची जे दे म्हणून येते. दे म्हणजे काय, त्यांना याप्रमाणे. पण आता त्यांनाची जी सब्जेक्टिव्ह केस आहे, आता त्यांना म्हणजे देम हे एक प्रकारचं ऑब्जेक्टिव्ह आहे आणि सब्जेक्टिव्ह केस त्याची कोणती होती, दे येते. आणि हेच कारण आहे ज्यावेळी या ठिकाणी इंडेफिनिट प्रोनाउन्स यूज केलेले असतात त्यावेळी त्या ठिकाणी काय असतं, एक प्रकारचं दे हे एक प्रकारचं सब्जेक्ट म्हणून काम करतं. कारण त्याच्यापैकी बोलताना आपण त्यांच्यापैकी प्रत्येक जण, त्यांच्यापैकी कोणीतरी, त्यांच्यापैकी कोणी नाही, त्यांच्यापैकी कोणीतरी, त्यांच्यापैकी प्रत्येक जण या अर्थानेच आपण बोलत असतो. मग त्यांच्यापैकी म्हणत असताना आपण तर समवन ऑफ दे म्हणूया, एव्हरीवन ऑफ दे म्हणूया, नोबडी ऑफ दे म्हणूया, समबडी ऑफ दे म्हणूया, याप्रमाणेच वापरणार आहे आपण. म्हणून देम हे ऑब्जेक्टिव्ह केस आहे तर त्याची जो सब्जेक्टिव्ह केस कोणती असणार आहे, दे असणार आहे. म्हणून या ठिकाणी दे वापरायचा आपल्याला, या ठिकाणी हा नियम आहे. बघा आपण चला आता हे स्पष्टीकरण पुरेसे झाले मला असं वाटतं, आपण पुढे जाऊया. आता या ठिकाणी बघा, नो बडी आस्क्ड फॉर मी हे जे सेंटेन्स आहे या प्रकारच्या याच्यामध्ये मी वरती सांगितलेलं आहे. इथं या ठिकाणी आपण आता पाहूया की काय आहे की पहिला फोकस जो आहे, जर हेल्पिंग वर्ब नसतील म्हणजे सहाय्यकारी क्रियापद नसतील तर पहिला आपलं फोकस कशावरती पाहिजे, तर पहिलं काय, ते क्रियापदाला काय लागलेलं आहे, ते तर प्रेझेंट मध्ये का पास्ट मध्ये. आता आज झालेलं म्हणजे हा पास्ट टेन्स मध्ये, तर याला पास्ट टेन्स लागल्यामुळे काय होणार, इथे हेल्पिंग वर्ब आहे का, तो तर ते पण नाहीये. तर मग या ठिकाणी काय करायचंय, पास्ट आहे म्हणून या ठिकाणी डीडचा वापर केलेला आहे. आपण काय केलेलं आहे, पास्ट आहे म्हणून या ठिकाणी डीडचा वापर केला. हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, तर नीट पहा. नोबडी आस्क्ड, नोबडी म्हणजे कोणीच नाही. इट मीन्स दॅट नोबडी इम्प्लाइज हिअर नेगेशन. नेगेशन म्हणजे एक प्रकारचं नकारार्थी म्हणजे निगेटिव्ह एक प्रकारचं दाखवते. म्हणून या ठिकाणी याला कोणत्याही प्रकारचं नेगेटिव्ह करायची गरज नाहीये, बिकॉज दिस सेंटेन्स इज इट सेल्फ इन नेगेटिव्ह सेन्स वी कॅन से. म्हणून या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, या ठिकाणी मी डीड वापरलेलं आहे, याला कोणत्याही प्रकारे नॉट लावलेला नाहीये या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी डीड वापरलं फक्त. आणि नियम काय सांगतो, तर प्रत्येक ठिकाणी काय करायचंय, दे वापरायचंय. तर या ठिकाणी मी दे वापरला म्हणजे काय, नोबडी आस्क्ड फॉर मी, या ठिकाणी कॉमा, डीड आलं आणि दे आलं, क्वेश्चन मार्क दिला. आय होप तुम्हाला हा नियम खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने कळला असेल. बघा पुढचं जे सेंटेन्स आहे, सेकंड सेंटेन्स, समबडी लिव्स हिअर म्हणजे काय, तर कोणीतरी इथं राहतं. आता या ठिकाणी परत फोकस करूया की हे जे क्रियापद आहे प्रेझेंट मध्ये आहे की पास्ट मध्ये. आता लिव्स म्हणजे काय, तर या ठिकाणी राहणे आणि यस लागलेलं आहे म्हणजे काय लागलेलं आहे, ते प्रेझेंट मध्ये म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. तर यस या ठिकाणी लागलाय, या ठिकाणी लागलाय म्हणजे या ठिकाणी आपण काय घेणार आहे,
तर समजा आपण थोड्या वेळासाठी असं गृहीत धरूया की अरे हे जे सेंटेन्स आहे या ठिकाणी येस लागलाय म्हणून आपण डज घेऊया, ठीक आहे, या ठिकाणी आपण डज घेऊया, असं थोड्या वेळासाठी गृहीत धरा, घेतलेला आपण नाहीये, डज घेऊया. आणि हे सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे तर ऑलमोस्ट आपल्याला काय करायचं, निगेटिव्ह करायचंय. पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करून आपण डझंट लावलं, तर डझंट लावल्यानंतर इथं आपला नियम हा सांगतो की या प्रकारच्या इंडेफिनिट असणाऱ्या प्रोनाऊनला आपण काय करणार आहे, तर दे म्हणूनच सब्जेक्ट घेणार आहे, आपण दुसरा सब्जेक्ट घेऊ शकत नाही. हा नियम आहे आणि तो नियमाचं एक्सप्लेनेशन ऑलरेडी आय हॅव टोल्ड यू. आता या ठिकाणी जर आपण डझंट घेतलं तर दे वापरताना कोणत्याही प्रकारे डझंट आपण वापरू शकत नाही, म्हणून या ठिकाणी आपण डोंट घेतलं, डझंट घेऊ शकत नाही. जरी या ठिकाणी लिव्ह असताना आपण डज वापरता आलो तरी या ठिकाणी आपण ते वापरू शकत नाहीये, म्हणून या ठिकाणी काय चुकूनही चुकायचं नाहीये. या प्रकारच्या ज्या मिस्टेक्स होतात या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये मोठ्या प्रमाणावरती मिस्टेक्स होतात, या मिस्टेक्स टाळण्याचा प्रयत्न करा. स्कॉलरशिपच्या एक्झाम्स असतात त्यामध्ये पण या प्रकारच्या मिस्टेक्स होतात. आता पाहूया तिसरं, एव्हरीबडी इज इन द गार्डन. प्रत्येक जण कुठे गार्डन मध्ये. आता या ठिकाणी मात्र काय केलं, इज नावाचा हेल्पिंग वर्ब आलेला आहे, आपण त्या चार्ट मध्ये बघितलं ते इज काय हेल्पिंग वर्ब आहे. आता प्रत्येक जण काय गार्डन मध्ये आहे, मग इज या ठिकाणी काय हेल्पिंग वर्ब आहे, म्हणून आपण काय केलंय या ठिकाणी समजा इज आहे असा लावला आणि त्याला इजंट म्हणलं तर इजंट दे म्हणता येणार आहे का, अकॉर्डिंग टू रूल ऑफ दॅट नो वी कॉन्ट से दॅट. तर मग या ठिकाणी काय करायचं आपल्याला दे इजंट दे नाही म्हणता येणार आहे, तर मग त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, आर वापरावं लागणार आहे. आर या ठिकाणी वापरलेला आहे, सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे म्हणून मी या ठिकाणी निगेटिव्ह केला, म्हणजे आरंट झालं, आणि आरंट झालं म्हणून या ठिकाणी काय नियम सांगतो की एव्हरीबडी या ठिकाणी आलाय का, तर आलेला आहे म्हणून या ठिकाणी आपण दे घेतला. तर तिसरं वाक्य पण ऑलमोस्ट आपलं क्लिअर झालंय. या ठिकाणी हे सुद्धा वाक्य आपण शिकलेलो आहोत. आता पाहूया चौथा वाक्य. चौथ्यामध्ये बघा एव्हरीवन क्लॅप्ड. या ठिकाणी काय एवढंच वाक्य ज्या ठिकाणी काय कॉमा दिलेलं आहे त्याच्या अगोदरचं वाक्य नेहमी लक्षात ठेवा. एव्हरीवन क्लॅप म्हणलेलं आहे, प्रत्येक जणांनी काय केलेलं आहे, टाळ्या वाजवलेल्या आहे. क्लॅप करणं म्हणजे टाळ्या वाजवणं. आता क्लॅप जो आहे हा पास्ट फॉर्म मध्ये, क्लॅप जो आहे तो पास्ट फॉर्म मध्ये, मग हा V2 मध्ये आलेला आहे, प्रत्येक जणांनी टाळ्या वाजवल्या. तर मग या ठिकाणी पास्ट म्हणले आले म्हणल्यानंतर काय करणार आहे, आपल्याला डीड वापरावं लागणार आहे. सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे का, तर येस सेंटेन्स कसं आहे पॉझिटिव्ह आहे. मग आपल्याला निगेटिव्ह करायचंय, मग डीड वापरलाय त्याला नकारार्थी द्या, डिडंट घ्या, आणि त्यानंतर काय नियम सांगतो त्याप्रमाणे देचा वापर करा. मग डिडंट दे हे उत्तर आलेलं आहे, तर या ठिकाणी हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे हे जे हा जो नियम आहे, रूल आहे, जो वाटतो खूप वरवरती खूप सोपा आहे, पण तेवढा तो सोपा नाहीये. त्या नियमाला आपल्याला काय करायचंय, ओव्हरकम करायचं असेल, याच्यावरती कमांड जर मिळवायची असेल तर तुम्हाला हे सगळे नियम जे आहेत प्रॉपरली एक्सप्लेन केलेले आहेत, मी तुम्हाला ते प्रॉपरली समजून घ्यावे लागतील आणि त्याप्रमाणे एक्झाम मध्ये काय करावं लागेल, यावरती ओव्हरकम करावं लागेल. आता आपण शेवटचा जो या ठिकाणी या रिलेटेड असणारा जो रूल आहे, म्हणजे शेवटचा या अर्थाने बोललेलं की यावरती लिहिल्याप्रमाणे, तर पहिला शब्द काय दिलाय, नेव्हर हा शब्द दिला. नेव्हर म्हणजे काय, कधी नाही, ठीक आहे. नोबडी म्हणजे कोणी नाही. बेअरली म्हणजे एक प्रकारचं क्वचित या ठिकाणी, क्वचित. सेल्डम म्हणजे एकदम खूपच कमी याच्यामध्ये असताना, सेल्डम म्हणजे क्वचित या अर्थाने. हार्डली म्हणजे परत क्वचितच या अर्थाने. ऍक्च्युली काय की तुम्ही म्हणता सर क्वचित क्वचित असेल तर एकच शब्द पुरेसा नाही का, पुरेसा शब्द माझ्यासाठी ठीक आहे, तर तुमच्यासाठी नाहीये. कारण काय, हा शब्दांचे अर्थ म्हणजे बेअरली, सेल्डम, हार्डली, स्केर्सली किंवा रेअरली, या सगळ्यांचे अर्थ एक जरी असले तरी ते तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे, बिकॉज यू आर गोइंग टू अपियर फॉर दॅट एक्झाम. लक्षात घ्या. मग या ठिकाणी काय बेअरली, सेल्डम, हार्डली, स्केर्सली, रेअरली हे सगळे शब्द काय दाखवतात, एकाच अर्थाने दाखवतात की खूप काहीतरी कमी आहे किंवा क्वचितच ती गोष्ट केली जाते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे कोणत्याही प्रकारचे काय नाहीयेत, सब्जेक्ट नाहीयेत. हे काय आहेत, ऍडवर्ब आहे. एखादी क्रिया घडली तर कशी घडली याप्रमाणे सांगणारे हे सगळे काय आहेत, ऍडवर्ब आहेत. म्हणजे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द आहेत. मग या ठिकाणी काय स्केर्सली म्हणलेलं आहे. आता या ठिकाणी फ्यू आणि लिटल शब्द वापरलेला आहे. खूप साऱ्या लोकांना हा मुद्दा माहित नसेल की अ फ्यू आणि नुसतं फ्यू आणि द यामध्ये फरक काय. अ लिटल किंवा द लिटल किंवा काहीच न आर्टिकल वापरता जर लिटल वापरलं, काहीच आर्टिकल न वापरता जर फ्यू वापरलं, तर त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो काहीच नाहीये. म्हणजे काय या ठिकाणी बघा,
इथं या ठिकाणी फ्यूचा अर्थ म्हणजे थोडा या अर्थाने म्हणजे काहीच नाहीये, आणि लिटल म्हणजे थोडा या अर्थाने सुद्धा याचा अर्थ काहीच नाहीये या अर्थाने होतो. तर या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचंय. आणि ऑल दीज वर्ड्स इम्प्लाय हिअर निगेटिव्हिटी और निगेटिव्ह वर्ड्स वी कॅन से. हे निगेटिव्ह वर्ड्स आहेत, हे सगळे वर्ड्स कसे आहेत, निगेटिव्ह आहे. नेव्हर, नोबडी, बेअरली, सेल्डम, हार्डली, स्केर्सली, रेअरली, फ्यू अँड लिटल. तर या प्रकारचे जे एक्झाम्पल्स आहेत, हे एक्झाम्पल्स स्कॉलरशिप पासून तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये या प्रकारचे एक्झाम्पल्स विचारले जातात. चला तर पाहूया आपण. पहिलं जे सेंटेन्स आहे, नोबडी लिव्स इन दिस हाऊस. या घरामध्ये कोणी राहत नाहीये. तर यामध्ये काय, सहसा हे सेंटेन्स आणि हे सेंटेन्स तुम्हाला काय करा, रिलेटेबल वाटेल, रिलेट करण्यासारखं वाटेल. या ठिकाणी काय, लिव्स हा जरी वापरलेला असला क्रियापद म्हणून, तर या ठिकाणी कोणत्या प्रकारचं सहाय्यकारी क्रियापद आलंय का, तो तर नाहीये त्याचं. पण नोबडी हा मुळातच काय, निगेटिव्ह सेन्स दाखवणार आहे. म्हणून या ठिकाणी काय, इथं आपण काय वापरला, डू वापरला का, तर या ठिकाणी आपण काय करू शकतो, या ठिकाणी डज नाही वापरू शकत, कारण या ठिकाणी नियम हा सांगतो नोबडी आल्यानंतर या ठिकाणी काय करायचंय, दे वापरायचंय, आणि डज दे वापरू शकत नाही. ह्या सेंटेन्स मध्ये निगेटिव्हिटी आहे म्हणून या ठिकाणी आपण काय केलंय, डोंट केलेलं नाहीये, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग डू दे केलेलं आहे. तर ऑलमोस्ट हा पहिला नियम जो आहे, हा पहिला नियम आहे, वरच्या याला थोडं रिलेट करणार आहे, म्हणून या ठिकाणी याबद्दल मी जास्त एक्सप्लेन करणार नाही. आता पाहूया सेकंड पाहूया की ही इज सेल्डम अब्सेंट. म्हणजे तो क्वचितच एक प्रकारचा अनुपस्थित राहतो. म्हणजे याचा अर्थ काय, की तो दररोज स्कूलमध्ये जातो, तो किंवा स्कूलमध्ये किंवा कामामध्ये कुठे म्हणू शकतो आपण या ठिकाणी, तो काय क्वचितच एक प्रकारचा अनुपस्थित राहतो, म्हणजे खूप कमी केसमध्ये. याचा अर्थ नाच्या बरोबर आहे. मग सेल्डमचा अर्थ होतो एक निगेटिव्ह शब्द दाखवणार, त्या खाली मी अंडरलाईन केलेलं आहे. मी या ठिकाणी काय सहाय्यकारी क्रियापद वापरलेलं आहे इज म्हणून, तर इज आहे असं लिहिलंय मी, आणि त्या ठिकाणी ही सुद्धा आहे असं लिहिलंय, कारण सब्जेक्ट या ठिकाणी आहे. आता हे सेंटेन्स जे आहे, हे सेंटेन्स वाटत जरी असलं आपल्याला पॉझिटिव्ह, तरी हे सेंटेन्स एका शब्दामुळं हे आपल्याला निगेटिव्ह, हे याचं काम निगेटिव्ह करणं आहे. मग हे सेंटेन्स जे आहे, सॉरी हा जो शब्द आहे ऍडवर्ब म्हणून, हा सेंटेन्स किंवा सॉरी हा जो शब्द आहे एक प्रकारचा निगेटिव्ह दाखवतो. म्हणून या ठिकाणी आपण काय करू शकतो, काय करावं लागणार आपल्याला, इथे इज वापरावं लागणार आहे. याला इजंट लावता येणार नाहीये, म्हणून या ठिकाणी आपण लावलेला नाहीये. हा विषय पण क्लिअर झाला. बघा आता या ठिकाणी तिसरं वाक्य आहे, यू हॅव नेव्हर गॉन देअर. या ठिकाणी बघा मी जाणीवपूर्वक काय केलं, नेव्हर या शब्दाला काय केलेलं आहे, अंडरलाईन केलेलं आहे. पहिला शब्द आलेला आहे नेव्हर. आता नेव्हर नकारार्थी दाखवतो, म्हणून या ठिकाणी काय करायचंय, नकारार्थी म्हणून हे वाक्य पॉझिटिव्ह बनवायचं. पॉझिटिव्ह बनवताना सहाय्यकारी क्रियापद आहे का, ऑफकोर्स सहाय्यकारी क्रियापद आहे या ठिकाणी, हॅव नावाचं सहाय्यकारी क्रियापद आहे. मग हॅव या ठिकाणी घेतला आणि यू आहे असं लावला. हे सेंटेन्स निगेटिव्ह आहे, म्हणून हे सेंटेन्स काय केलं आपण, पॉझिटिव्ह केलं. आन्सर तुमच्या समोर आहे. हॅव यू क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही, याबद्दल एक्सक्यूज बिलकुल नाही. आता चौथा जो आहे, फ्यू पीपल न्यू द आन्सर. म्हणजे काय, तर खूप कमी लोकांना, मी जसं अगोदर सांगितलं की या अगोदर कोणत्या प्रकारचं आर्टिकल लावलेलंच नाहीये, द फ्यू किंवा अ फ्यू असं आर्टिकल लावलेलं नाहीये. म्हणून या ठिकाणी काय, हे फ्यूचा अर्थ होतो खूप कमी लोकांना, म्हणजे ऑलमोस्ट नसल्यासारखे, कोणालाच माहित नाही या अर्थाने. म्हणजे काय, फ्यू पीपल न्यू द आन्सर, याचा अर्थ बघा या ठिकाणी. आता हे सेंटेन्स असं जसं आपल्याला माहिती की ऑलरेडी काय निगेटिव्ह सेंटेन्स आहे, मग हे सेंटेन्स आपल्याला पॉझिटिव्ह करायचंय. पॉझिटिव्ह करत असताना काय, आता या ठिकाणी क्रियापद महत्वाचं आहे. क्रियापद कोणतं आहे, तर न्यू नावाचं क्रियापद आहे. नो म्हणजे काय, माहिती करणे, आणि नोचा पास्ट फॉर्म काय झाला, न्यू झालेला आहे. तर हे न्यू जे आहे हे काय एक प्रकारचं या ठिकाणी याचं हे होतं, म्हणून या ठिकाणी आपल्याला डीडचा वापर करायला लागणार आहे. तर डीड या ठिकाणी लावलेलं आहे मी. आणि पुढे काय करायचंय, तसं मी की हा जो एक प्रकारचा नियम आहे, तो नियम सांगतो त्याप्रमाणे काय करायचं आपल्याला. लोकांबद्दल बोललेलं आहे, लोकांबद्दल बोललेलं आहे, म्हणजे अनेक वर्षी लोकांबद्दल बोललेलं आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, देचा वापर करायचा आहे. सब्जेक्ट म्हणून त्या ठिकाणी काय करायचंय, सब्जेक्ट म्हणून देचा वापर केलाय, क्वेश्चन मार्क दिलेला आहे, डीड दे हे आन्सर असणार आहे. तर हे ऑलमोस्ट काय केलेलं आहे आपण आता, जे 3 नियम आहेत जे हायली इसेन्शियल आहेत, खूप अत्यावश्यक आहेत, खूप महत्वाचे आहेत. ऍड क्वेश्चन टॅग समजून घेण्यासाठी एकदम सिम्प्लिफाईड करून सांगितलेलं आहे मी. आय होप तुम्हाला हा मुद्दा व्यवस्थित समजत चाललेले आहेत, किंवा हे पॉइंट्स व्यवस्थित क्लिअर होत चाललेले आहेत. याप्रमाणे आपण काय करणार आहे, पुढे शिकणार आहे. चला तर आज आपण या ठिकाणी एक नवीन जे आहे सब्जेक्ट्स ते आपण समजून घेणार आहे. या अगोदर पाहिलं आपण की डेफिनेट सब्जेक्ट्स कोणते आहेत, किंवा प्रोनाउन्स कोणते आहेत, आणि इनडेफिनेट प्रोनाउन्स कोणते आहेत,
ते पण पाहिलंय. तर इंडेफिनिट प्रोनाउन्स मध्ये हे सुद्धा काही सब्जेक्ट्स येतात किंवा प्रोनाउन्स येतात ज्याचा उपयोग काय केला जातो, वाक्याच्या सुरुवातीला केला जातो. आणि त्या प्रकारचे ऍड क्वेश्चन टॅग नेमके कसे केले जातात ते सुद्धा पाहूया. हे समजून घेण्याच्या अगोदर मी या ठिकाणी एक तुम्हाला इथं थोडी डायग्राम केलेली आहे, काढलेली आहे, तिथे ती नीट समजून घ्या. या ठिकाणी इट लावलेला आहे. इटचा अर्थ काय होतो, तर तो, ती, ते आणि एक सिंग्युलर एक प्रकारचं सब्जेक्ट आहे. हे सिंग्युलर सब्जेक्ट जे आहे ते लिव्हिंग थिंग्स किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स या दोन्हीसाठी वापरले जातं. तर या ठिकाणी कोणत्या प्रकारचं ह्युमन बिईंग येत नाही. लक्षात घ्या, परत ऐका, यामध्ये कोणत्या प्रकारचं ह्युमन बिईंग येत नाही. म्हणजे यामध्ये ना फिमेल येतं ना मेल येतं. पण यामध्ये जे येतं ते लिव्हिंग ऑब्जेक्ट किंवा नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट याप्रमाणे येतं. हे सिंग्युलर असल्यामुळे याची जी कॅटेगरी किंवा याचं क्लासिफिकेशन आहे दिस आणि दॅटने केलेलं आहे. दिसचा अर्थ होतो जवळची एखादी कोणती ऑब्जेक्ट दाखवण्यासाठी, म्हणजे हा, ही, हे, याचा उपयोग दिसचा उपयोग केला जातो. आणि दॅटचा उपयोग जो केला जातो दूरची व्यक्ती किंवा दूरचा ऑब्जेक्ट कोणते दाखवण्यासाठी, तो, तिथे या अर्थाने केला जातो. तर हे जे क्लासिफिकेशन हे समजून घ्या. म्हणजे जेव्हा एक प्रकारचं काय, तर दिसनी सुरुवात झाली असेल सेंटेन्सची किंवा दॅटनी जर सुरुवात झाली असेल तर अल्टिमेटली ऍड क्वेश्चन टॅग करताना त्या ठिकाणी इटचा वापर करायचा आहे, हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर इथं दे बघा, दे हे प्लुरल फॉर्म मध्ये असणारे एक सब्जेक्ट आहे, ज्यामध्ये खूप सारे एक प्रकारचे खूप साऱ्या व्यक्तींसाठी किंवा मल्टी असणारे जे बर्ड्स आहेत, अॅनिमल्स आहेत किंवा काही ऑब्जेक्ट असतील त्या ठिकाणी देचा उपयोग केला जातोय प्लुरल फॉर्म मध्ये. सेम याचं क्लासिफिकेशन सुद्धा दीज आणि दोजनी झालेलं आहे. जे जवळचं आहे त्याला दाखवण्यासाठी दीचा उपयोग केला जातो, हे जे दूरचं आहे दाखवण्यासाठी दोचा उपयोग केला जातो. दीजचा अनेक वचन दीज झालेलं आहे, दॅटचा अनेक वचन दोज झालेलं आहे. मग जेव्हा वाक्याची सुरुवात जी आहे ती दीजनी केली जाते किंवा वाक्याची सुरुवात ही दोजनी केली जाते त्यावेळी मात्र ऍड क्वेश्चन टॅग करताना देचा उपयोग करायचा आहे. हा एवढाच नियम काय करायचा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. आता पाहूया आपण या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे सेंटेन्स बनवलेले आहेत, कोणकोणत्या प्रकारच्या सेंटेन्सनी किंवा इंडेफिनिट प्रोनाउन्स आहेत त्यांनी सुरुवात होतीये. तर याप्रमाणे काय इथं पहिलं जे आहे ते देर इज नो वॉटर. बघा, दीज, दॅट, दीज, दोज, देर आणि वन या अर्थाने हे सब्जेक्ट जे आहे त्यांची सुरुवात. आता देर इज नो वॉटर म्हणलेलं हे इथून इथपर्यंत सेंटेन्स आहे, मग पुढे सॉल्व्ह केलेलं सेंटेन्स आहे. एक्झाम मध्ये हे या प्रकारचे जे एक्झाम्स आहेत, एक्झाम्पल्स आहेत, हे एक्झाम्पल्स शक्यतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये खूप रिक्वायर्ड आहेत, अत्यावश्यक आहेत, हे मॅन्डेटरी विचारलेच जातात. या प्रकारचे एक्झाम्पल्स जे आहेत ते शक्यतो अकॅडमिकली म्हणजे उदाहरणार्थ बोर्ड रिलेटेड एक्झाम मध्ये हे या प्रकारचं विचारलं जात नाहीये. शक्यता खूप कमी आहे, पण अंडरस्टँडिंग साठी हे खूप रिक्वायर्ड आहे. यासाठी मी सगळ्या क्लाससाठी, सर्व क्लाससाठी मी अवेलेबल व्हावं या प्रकारचं नॉलेज यासाठी मी हे घेतोय. बघा, पहिलं सेंटेन्स काय, देर इज नो वॉटर म्हणलेलं आहे, इथून इथपर्यंत सेंटेन्स आहे. या ठिकाणी काय देर वापरलेलं आहे वाक्याच्या सुरुवातीला आणि या ठिकाणी नकारार्थी ऑलरेडी आलेलं आहे. देर इज नो वॉटर म्हणजे तिथं कोणत्या प्रकारचं पाणी नाहीये. याप्रमाणे इथं काय केलेलं आहे, कॉमा दिलेलं आहे. मग या ठिकाणी हा जो इज आहे हा आहे असं लिहिलेलं आहे कारण हा हेल्पिंग वर्ब आहे, हे लक्षात ठेवा. या अगोदर आपण शिकलेलं आहे. इथं नो असल्यामुळे इथं ऑलरेडी निगेटिव्ह सेंटेन्स इथं पॉझिटिव्ह करायची गरज आहे. मग इज नंतर नॉट लागणार नाहीये. आणि देर या ठिकाणी आहे असा घ्यायचा आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज किंवा बदल करायचा नाहीये, कारण देरला रिप्लेस करणारं कोणतेही सब्जेक्ट अजून तरी इंग्लिशमध्ये अवेलेबल नाहीये. सो वी हॅव टू फॉलो हिअर दॅट रूल. आता सेकंड बघा, दिस इज अ पेन. आता हे जे सेंटेन्स आहे या ठिकाणी दिसचं सांगितलं मी तुम्हाला, दिस आणि दॅट आलेले. दिस इज अ पेन, हेल्पिंग वर्ब इज आलाय आणि इथं जे सेंटेन्स आहे या ठिकाणचं हे सेंटेन्स कसं आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणून या ठिकाणी काय केलं आपण, इजचा इजंट केला. इजचं कॉन्ट्रॅक्शन काय होतं, निगेटिव्ह इजंट होतो. आणि दिस वापरायच्या ऐवजी जसं इथं मी सांगितलं की हे इट पासून हे दोघं काय झालेले आहेत, क्लासिफाय झालेले, म्हणून दिसच्या ऐवजी इटचा उपयोग करायचा. म्हणजे काय, इजंट इट येणार आहे. म्हणजे या ठिकाणी दिस इज अ पेन याचं जे ऍड क्वेश्चन टॅग येणार आहे इज, इजंट आणि दिसच्या ऐवजी इट वापरायचं आहे. हे लक्षात ठेवा. जास्तीत जास्त एक्झाम मध्ये या प्रकारचे जे ट्रिकी क्वेश्चन्स आहेत, स्ट्रॅटेजिक क्वेश्चन्स आहेत, विचारले जातात. आता पाहूया, दॅट इज अ कार म्हणजे काय या ठिकाणी, तर ती एक कार आहे. या ठिकाणी हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, निगेटिव्ह बनवलं. हेल्पिंग वर्ब इज आहे, इजंट केला. आणि दॅट इथं आहे असं न लिहिता ते करायचं, काय करायचंय, तर इटचा उपयोग करायचा आहे. या ठिकाणी दॅट आला तर या ठिकाणी इट वापरलेला आहे. विषय क्लोज झालेला आहे या ठिकाणी. आता नेक्स्ट सेंटेन्स बघूया, दीज आर बर्ड्स म्हणलेलं आहे. आता दीज जे आहे ते अनेकवचनी, मी तुम्हाला म्हणलं की एक प्रकारचं लिव्हिंग
किंवा नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स असतील त्यासाठी काय करायचंय, हे वापरायचं. दीज आर बर्ड्स म्हणलेलं आहे, तर आर जो आहे या ठिकाणी आहे असं लिहिलंय, सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह करा, आरंट केलं आणि त्याऐवजी दीजच्या ऐवजी काय वापरायचंय, दे वापरायचंय. जसं या ठिकाणी नियम अप्लाय केला आपण, या ठिकाणी पण सेम अप्लाय करूया. दीज आलेलं आहे तर या ठिकाणी काय करायचंय, दीजचं ऍडक्वेशन टॅग दे वापरायचं आहे. दोज आर ट्रीज म्हणजे काय, ती झाडं आहेत याप्रमाणे. या ठिकाणी परत काय आर आहे असं लिहिला, इथं पॉझिटिव्ह आहे इथं निगेटिव्ह केलं आणि या ठिकाणी दोजच्या ऐवजी इथं दे केलेलं आहे. काय तर दोजच्या ऐवजी या ठिकाणी दे केलेलं आहे. हा रूल डायग्राम यासाठी मी काढलेली या ठिकाणी. म्हणजे ऑलमोस्ट आपण काय केलेलं आहे, पूर्णपणे काय केलेलं आहे, समजून घेतलेलं आहे की हे नेमकं काय येतं. काय येतं हे खूप महत्वाचं आहे. नेमकं तुम्हाला जर तुमचा आन्सर जर शुअर पाहिजे की याचा नियम हा आहे, याचा नियम हा आहे, तर याप्रमाणे याची उत्तर का आणि कशी आली पाहिजे आपल्याला माहित पाहिजे. आता शेवटचं जे आहे ती विचारण्याची शक्यता खूप कमी आहे, पण तरी आपण एक ऍडिशनल पार्ट म्हणून घेतलेला आहे, वन कॅन डू इट. तर या ठिकाणी काय करायचंय, काही चेंज नाही करायचं नाही. जसं देरचं आहे असं लिहिलं आपण, तसं वनचं पण आहे असं लिहा. कॅनचं जे पॉझिटिव्ह वाक्य आहे ते काय करा, निगेटिव्ह करा, निगेटिव्ह कॉन्ट्रॅक्शन करा. कॅनचं कॅन्ट होतं किंवा कांट होतं याप्रमाणे हे केलेलं आहे. वन आहे असं लिहा, क्वेश्चन टॅग किंवा टायटल आहे असं देऊन टाका. तर ऑलमोस्ट या ठिकाणी आपण पार्ट 2 मध्ये या प्रकारचं जेवढे काही नियम होते, जेवढे शक्य होते याच्यामध्ये आपण काय केलेले आहेत, पार्ट 2 मध्ये याच्यामध्ये जे आहे ते रूल्स आपण काय केलेले कव्हर केलेले. आपण आता पुढच्या पार्ट 3 मध्ये काय करणार आहे, राहिलेले जे नियम्स आहेत किंवा रूल्स आहेत जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जास्त रिक्वायर्ड आहेत, स्पेशली PSI STI ASO सारख्या एक्झामला विचारणारे जे प्रश्न आहेत ते आपण त्याच्यावर संदर्भात असणारे जे नियम आहेत, त्या संदर्भात असणारे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण काय करणार आहे, पार्ट 3 मध्ये आपण काय करणार आहे, कव्हर करणार आहे.